सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंदन भाग 57. मग आता पुष्पा, दिगंबर, दत्तू आणि दिगंबरची बहीण पल्लवी यांचं लग्न जवळ आलंच होतं. आणि पाहुण्यांच्यामध्ये शेजारी पाजारी त्यांना गडांगणाला सुद्धा बोलवलं होतं. दुसरीकडे खरेदीसुद्धा सुरू होती. बस्ता सुद्धा बांधला होता दोन्हीकडचा. मग आता विश्वास घरी आला तर त्याच्या मोठ्या चुलत्याच्या पोराचं लग्न जमवायचं चाललं होतं. म्हणजे एका पोराचं लग्न जमलं होतं, दुसऱ्याचं जमवायचं होतं. दोन्ही पोरांची लग्न त्याचा चुलता एकाच मांडवात करणार होता, म्हणजे खर्च वाचेल म्हणून. आणि विश्वासला पद्मानं बोलवून घेतला होता, म्हणून तो घरी आला होता. तशी तर त्याची अजिबात इच्छा नव्हती यायची, कारण ह्या चुलत्या काय करायच्या, असा काही कार्यक्रम असला की स्वतःच्या माहेरच्या लोकांना खूप डिमांड द्यायच्या. स्वतःच्या भावाची पोरं, बहिणीची पोरं, पोरी यांना जेवायला बसवणार आणि विश्वास आणि वैशालीला दूर ढकलायच्या आणि मुद्दाम परक्याची वागणूक द्यायच्या. म्हणून विश्वासला तिथं जाऊ येऊ वाटायचं नाही. आता एखादी जत्रा वगैरे असली, त्याला बोकड वगैरे कापलेलं असलं तरीसुद्धा उंबऱ्या शेजारी उंबरा असायचा, पण आधी स्वतःच्या नातेवाईकांना खायला घालायच्या. पण तिथेच उंबऱ्याच्या शेजारी खोलीत असलेली पद्मा, वैशाली यांना त्या बोलवत नव्हत्या. मग कधीतरी त्यांच्या पाहुण्यारावळ्यांची पोटं भरली आणि ढेकर देऊन ते सगळे बाहेर आले की मग उगीच म्हणायचं, खातेस का थोडंसं, ये जेवायला. आता असं विचारल्यावर समोरच्यानं काय म्हणायचं, खाती की नाही, खाती की खात नाही म्हणायचं. पण तरीही राग येऊन देऊन चालत नाही ना. पद्मा, वैशाली सगळा स्वाभिमान गुंडाळून तिथं राहत होत्या. शंकरला तर काही कळतच नव्हतं, पण विश्वासला मात्र खूप ॲटिट्यूड होता आणि खूप राग होता त्या सगळ्यांबद्दल. टोकाचा स्वाभिमान होता त्याचा, म्हणून त्याला आता इथं यायचं होतं त्या चुलत्याच्या नातेवाईकांचं कौतुक बघायला. पण पद्मा म्हणाली, विश्वास, अरे या लग्नाच्या निमित्तानं खूप सगळे पाहुणेरावळे येतात, भेटतात, तुम्हालाही विचारतात की विश्वास कुठे आहे, आणि आपल्या वैशालीला पण बघतील, तुला पण बघतील. अशातच लग्न जमून जातात, त्यासाठी वेगळी पळापळ करावी लागत नाही. त्यामुळे तू ये. आणि विश्वास स्वतःसाठी नाही पण वैशालीसाठी आला. त्याचवेळी त्याचे मामा मामीसुद्धा दारात आले आणि विश्वास पद्माला म्हणाले, तुम्ही अजून आमचे पैसे नाही दिले, त्यामुळे विश्वास तू मुक्तासोबत लग्न कर, नाहीतर आत्ताच्या आत्ता आमचे पैसे दे. विश्वास म्हणाला, नाही, मी मुक्तासोबत लग्न करणार नाही. आणि मामा, मी तुम्हाला मुदत मागितलेली आहे, मी तुमचे सगळे पैसे व्याजासहित परत करणार आहे. मला अजून नोकरी नाही, माझं शिक्षण सुरू आहे. आता मामा गप्प बसला. त्यालासुद्धा जास्त नाही पण थोडी तरी माया येणारच की बहिणीचं पोरगं म्हणून. पण मामी खूप बोलत होती. ती विश्वासला म्हणाली, कशासाठी आम्ही तुला मुदत द्यायची सांग, तू भाचा आहे म्हणून मुदत द्यायची का? मग तू आमच्या पोरीसोबत आमचा भाचा आहे म्हणून लग्न का करत नाहीस? मुक्ता तुझ्याशिवाय कुणाशीच लग्न करणार नाही असं म्हणते. एकदा ठरलं होतं तर त्यात कशाला बदल केला असं म्हणते. ती विहिरीत जीव देईन म्हणते. आता काय करायचं बोला, अशी विश्वासची मामी पद्माला म्हणाली. तसं तर मामीला माहीत होतं विश्वास मुक्ताला पसंत करत नाही, पण आता ही मुक्ता ऐकतच नव्हती तर काय करायचं. तरीही विश्वास गप्प होता. तो काहीच बोलू शकला नाही आणि त्यानं मुक्ताची जबाबदारी स्वतःकडे घेतलीच नाही. त्यानं सरळ पद्माकडे बघितलं, कारण हे वचन पद्मानं दिलं होतं. त्याच्या वतीनं त्यानं कसलंही आश्वासन कुणाला दिलं नाही. आणि विश्वासची मामी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात स्वतःच्या पोरीचं कौतुक करत म्हणाली, माझ्या मुक्तामध्ये काय कमी आहे ते तरी सांगा. तिला सगळं घर काम येतं, मशीनचा क्लास पण केलाय, 4 घरची कपडे शिवून पैसा कमवते, कामापुरतं शिकलेली आहे, इतर मुलींसारखं सगळं येतं तिला. मग तिला विश्वास का पसंत करत नाही? लग्न झालं तर तिला पोरं पण होतीलच की, काय कमी आहे तिच्यात? आम्ही फ्रीज सकट सगळं देऊ तुम्हाला, तुमच्या घरात जागा नाही पूर्ण ठेवायला इतकं सामान देईन, पण माझ्या मुक्तासोबत लग्न कर विश्वास. आणि विश्वास ऐकून न ऐकल्यासारखं करायचा आणि सरळ बाजूला बघायचा, म्हणजे या मला हुंडा देणार, लालूच दाखवणार आणि यांची विचित्र मुलगी माझ्या गळ्यात घालणार का? आणि विश्वास म्हणाला, मामी, तुमचा बेड, फ्रीज, कपाट हे सगळं मी गळ्यात घालून मिरवू का हो? बसू का फिरत मिरवत? मला बायकोसोबत मिरवायचं आहे, तुमच्या सामानासोबत नाही. आणि बघणारे लोक माझ्या बाजूला, माझ्या
उभ्या असलेल्या माझ्या बायकोला बघतील, तुमचं फ्रीज कपाट नाही बघणार, त्यामुळे माझी बायको मला शोभणारी हवी, असं तो स्पष्ट बोलला. तसं विश्वासच्या मामीला राग आला आणि म्हणाली, किती माज आहे तुमच्या पोराला बघा, असं कोण बोलतं का? एकुलता एक भाचा आहे तो, म्हणून ऐकून घेतोय. आणि विश्वास गप्प झाला. या मामीचा स्वार्थी स्वभाव बघूनच त्याला ती मुक्ता पण आवडत नव्हती. लहानपणापासून कधी माया लावली नाही आणि आता लग्नाला आलेलो बघितलं की माया लावतात. आता पद्मा गप्प बसली. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला का पसंत करत नाही, ही त्याची वैयक्तिक कारणं असतात आणि ती कारणं आपण सांगत बसलो तर उगीचच वाद होतात, नाही का? आणि पद्मा म्हणाली, हे बघा वहिनी, हे कारण विश्वास सांगू शकतो आणि ह्या लग्नाच्या गोष्टी आता त्या वरूनच गाठी मारून येतात. लग्नासाठी आपण एखाद्याला जबरदस्ती नाही करू शकत वहिनी. हा आयुष्याचा प्रश्न आहे. विश्वासच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत वहिनी. मी नाही काही करू शकत. तो पहिल्यापासून कसा आहे तुम्हाला माहीतच आहे. तशी वहिनी चिडली, हात आपटून म्हणाली, मग मला आत्ताच माझं पैसे द्या. काही पण करा, मला काही सांगू नका. नाहीतर मी तुमच्या दारातल्या 2 शेळ्या ओढून नेणार आणि घेऊन जाणार. तशी पद्मा घाबरली. विश्वासला म्हणाली, विश्वास, अरे काय करायचं सांग ना. आता अख्खी भावकी हा तमाशा बघत होती, हसत होते. पद्माचा सक्का भाऊ आणि सक्की वहिनी असे वागतात हे बघून त्यांना आनंद होत होता. विश्वासच्या 2 चुलत्यासुद्धा हसत होत्या आणि पद्माला कोणाचाच आधार नाही. आणि होता नव्हता तेवढा आधारसुद्धा तुटला भावाचा, असं वाटलं पद्माला. आणि पद्मा म्हणाली, वहिनी असं काय करता? आपण कोणी परके आहोत का? आता तुम्ही माझ्या शेळ्या घेऊन जाणार का? अहो माझा काही हक्क आहे की नाही माझ्या माहेरावर? तशी विश्वासची मामी म्हणाली, मग शेळ्या नको ना? तर एक काम करा, तुमच्या पोरीला म्हणजेच वैशालीला कुठेतरी धंद्याला पाठवा आणि द्या माझे पैसे आत्ताच्या आत्ता. माझ्या पोरीला नावं ठेवता का? मग तुमची पोरगी तरी कुठं लय धड आहे. तिलासुद्धा नाक कमीच आहे, केस नीट नाहीत आणि तुमचा पोरगा माझ्या पोरीला नावं ठेवतो. लक्षात ठेवा, माझ्या पोरीचा तळतळाट लागेल तुमच्या पोरीला आणि तिचं पण लग्न कुठंच लवकर जमणार नाही, असं मामी आक्रोशताळेपणा करत केस उपटत बोलून गेली. आणि हे ऐकलं तसं पद्माच्या डोळ्यात पाणी आलं आणि विश्वासला प्रचंड राग आला आणि तो मामाकडे आणि मामीकडे रागात बघून म्हणाला, काय म्हणालात तुम्ही? वैशालीला धंद्याला वाटवा असं म्हणालात? आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. तुम्हाला तुमचे पैसे हवे ना तर ठीक आहे. आई, त्यांना घेऊन जाऊ दे, त्यांच्या बदल्यात पैशाच्या बदल्यात या शेळ्या. पण लक्षात ठेवा, यानंतर माझा मामा मेला, असं विश्वास खूप चिडून म्हणाला. तशी पद्मा विश्वासवर चिडली आणि म्हणाली, विश्वास, अरे असं काय करतो, असं बोलू नकोस. तुझ्या मामीची जीभ खूप वाईट आहे. मामी खूप विचित्र आहे. ती वैशालीचं लग्नसुद्धा होऊ देणार नाही कुठंच. माझं ऐक. काय मुक्तामध्ये तरी कमी आहे? कर की तिच्यासोबत लग्न, सगळे सुखात राहतील. आणि विश्वास आणखीनच मुक्ताचा अपमान करत म्हणाला, आई, तिच्यात आवडण्यासारखं काय आहे ते मला सांग. मला किळस येते त्या मुलीचा चेहरा आठवला तरी. अगं किती अजगळ आहे ती. ती स्त्री असेल मान्य आहे, तिला मुलंही होतील. कोणतीही मुलगी मुलाशेजारी झोपली की मुलं होतातच, पण ती माझ्या टाईपची नाही आणि मी लग्नाच्या बाबतीत कोणताही समझोता करणार नाही. आई, माझी पण काहीतरी चॉईस आहे. मला माझी बायको सुशिक्षित हवी, सुंदर हवी, कारण लग्न एकदाच होतं. पद्मा आता चिडली आणि म्हणाली, तुला काय अशी अप्सरा मिळणार आहे र? आपल्या वैशालीसाठी तरी बघ की, बहिणीचं लग्न व्हावं असं तुला वाटत नाही का? विश्वास म्हणाला, आई, मी तिच्यासाठी सुद्धा चांगला मुलगा शोधेल, तू काळजी करू नकोस. पद्मा म्हणाली, कधी शोधतील? शहरात जाऊन बसतो, तो कधीतरी 15 दिवसातून येतो. विश्वास, तू खूप बदललायस. वैशालीच्या सोबतच्या मुलींची लग्न झाली, पोटात पोरं आहेत त्यांच्या, कुणाकुणाच्या तर काकला पण पोरं आहेत. आणि वैशाली मात्र तशीच आहे. तिला सगळे नावं ठेवतात. घोड नवरी झाली आहे असं म्हणतात. आणि या सगळ्यांची लग्न होताना बघून तिला वाईट वाटतं. सगळ्यांचे टोमणे ऐकून तिला रडायला तर तुला दिसत नाही का? विश्वास म्हणाला, आई अगं आत्ता कुठं ती 19 वर्षाची आहे फक्त. पद्मा म्हणाली, विश्वास, या वयात मला 2 मुलं झाली होती, तुम्ही दोघं, आणि 19 वर्षाची काय म्हणतोस? तिचं लग्न व्हायलाच पाहिजे. आणखीन काही महिन्यांनी तिला स्थळं आली तर भरमसाठ हुंडा मागतात आणि जातीत आपल्या खूप हुंडा घेतात. कुठून आणायचे इतके सगळे पैसे? तुझा बाप तसला आणि तू मोठा झाल्यावर काहीतरी परिस्थिती बदलेल आणि माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल असं वाटलं, पण तू स्वतः तसाच निघालास, असं म्हणून पद्मा रडायला लागली आणि म्हणाली, मला सकाळपर्यंत तुझा निर्णय सांग. तू मुक्तासोबत लग्न करणार आहेस की नाही? असा तिने विश्वासवर दबाव आणला आणि विश्वास गप्प बसला. आता वैशालीचं काय करावं त्याला कळेना, पण तो खूप मोठ्या धर्मसंकटात सापडला आणि आता विश्वास सकाळी निर्णय देणार म्हणून मामा मामी थांबले.
आणि त्याला मुक्तासोबत लग्न करावंच लागेल असं त्यांना वाटलं. आणि आता हे सगळे खोलीत झोपले होते आणि खोलीत असलेली विश्वासची बॅग त्यानं तिथंच ठेवली आणि सरळ अंगावरच्या कपड्यानिशी विश्वास पुन्हा रात्रीचं घर सोडून कॉलेजला निघून गेला. आणि जेव्हा सकाळी सगळ्यांना कळलं की विश्वास निघून गेला, तेव्हा पुन्हा पद्मानं डोक्यावर हात मारला. आणि आता मामी तर निघूनच गेली रागारागात. पण वैशाली मात्र मामीचा शब्द खरा ठरेल की काय आणि माझं लग्न होणार नाही म्हणून खूप रडायला लागली. कारण तिची मामी काळ्या जिभेची होती.